हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कच्च्या केळीचे चिप्स, म्हणजेच बनाना चिप्स. त्यासाठी मी इथे 7-8 केळी घेतलेली आहे. त्या केळीचे पुढचं मागचं कापून टाकायचं आहे. अशा प्रकारे त्याचं पुढचं मागचं कापून टाकायचं. आता ह्या कच्च्या केळीची साल काढून घ्यायची आहे. तुम्ही इथे कच्च्या केळीची साल काढून घेत आहे. तुम्ही पाहू शकता. तर ही केळी कच्ची असल्यामुळे याची साल काढली की हे लगेच काळे पडतात. त्यामुळे आपल्याला कच्च्या केळीची साल काढून झाली की ते लगेच पाण्यात टाकायचे आहे. पाण्यात टाकले की ते काळे पडत नाहीत. आता मी ह्या सगळ्या कच्च्या केळ्यांची साल काढून घेत आहे. आता आपण ही साल काढलेली केळी पाण्यात टाकून घेऊया, म्हणजे ती काळी पडायची नाही. आता आपल्याला याचं हळद मिठाचं पाणी बनवायचं आहे. चिप्सला चांगला पिवळा रंग येण्यासाठी हे पाणी आपल्याला बनवायचं आहे. हे मी थोडं पाणी घेतले आहे, त्यात मीठ टाकले आहे आणि हळद टाकलेली आहे. ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता ही साल काढलेली केळी आहे, त्याच्या आपल्याला चिप्स करायचे आहेत. ही त्यासाठी मी किसणी घेतलेली आहे. त्याचे आता आपण चिप्स काढू. अशा प्रकारे आपल्याला त्याचे चिप्स पाडायचे आहे किसणीने. केळी थोडीशी वरच पकडायची, नाही तर हाताला लागेल. सगळ्या केळ्यांचे असे चिप्स काढून घेऊ. हे सगळ्या केळीचे चिप्स मी करून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता 7-8 केळीमध्ये किती सारे हे चिप्स झालेले आहेत. एकदम असं गोल आकार आलेला आहे. आता आपण ते तेलामध्ये तळून घेऊया. त्यासाठी मी कढईवर तेल ठेवलं होतं आणि त्यात असे केळ्याचे चिप्स सोडायचे. असे सुट्टे सुट्टे सोडायचे साईडने, नाही ते एकमेकाला चिटकत नाही. आणि ते मीडियम आचेवर व्यवस्थित तळून घ्यायचे, फ्राय करायचे. आणि आपण जे आता हळद मिठाचं पाणी केलेलं होतं ते पाणी आपण आता ते चिप्सवर तेलात टाकून घेऊ, म्हणजे व्यवस्थित असा पिवळा कलर येईल त्याला. तर मी ते पाणी टाकलेलं आहे. आणि गॅस मंद आचेवर ठेवायचा. अधूनमधून त्याला व्यवस्थित हलवत राहायचं, जेणेकरून ते सगळीकडून फ्राय होतात आणि व्यवस्थित त्याचं क्रिस्पी टेक्स्चर येतं, क्रंची होतात. आता हे चिप्स आपण काढून घेऊ. व्यवस्थित तेल त्याचं निथळून द्यायचं आणि ते काढून घ्यायचे. हे आपले बनाना चिप्स तयार आहेत. खूप छान कलर सुद्धा आलेला आहे त्याला, तुम्ही पाहू शकता. आणि खूप 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 क्रिस्पी झालेले आहेत एकदम. ते पाहू शकता तुम्ही. ते
तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की केळाचे चिप्स बनवा आणि कमेंटमध्ये मला सांगा कसे झाले आहेत ते. तुम्ही पाहू शकता इथे किती क्रिस्पी झालेले आहेत ते. माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा आणि प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू गाईज. बाय बाय.